उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे मूर्ती विसर्जन स्थळी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची संयुक्तरित्या नुकतीच पाहणी करण्यात आली। या प्रसंगी मनपा आयुक्त आणि प्रशासक विपिन पालीवाल यांनी आवश्यक त्या सुधारणा सूचित करून पुढील 3 ते 4 दिवसात संपूर्ण व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश दिले। येत्या 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे आकार आणि उंचीने मोठ्या असलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात येते। शहरामध्ये 300हून अधिक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आहेत। या सर्व मूर्तींचे विसर्जन एकाच जागी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून दाताळा रोडवरील रामसेतू पुलालगतच्या जागेत मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती। मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडांची क्षमता क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचं विसर्जन करता येणं शक्य होईल। विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवून उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे। या प्रसंगी आयुक्त विपिन पालीवाल, पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त मंगेश खवले, कार्यकारी अभियंता विजय बोरीकर, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिफ राजा, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे, सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, जिल्हा शांतता समिती सदस्य, संबंधित अधिकारी पाहणी दरम्यान उपस्थित होते।